मित्रांनो, आपण सध्या आहोत महाराष्ट्रातलं जुनं पारंपरिक मैदान म्हणजे महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये. आणि मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं. महाराष्ट्रभरातून जवळपास 850+ गाड्यांनी या मैदानामध्ये सहभाग नोंदवला. या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे संघर्ष योद्धा बुलट गोरे बुद्रुककरांचा बलमा. अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली. मित्रांनो, या संघर्ष योद्धा बुलटचं सांगायचं म्हटलं तर कायम मालकासाठी तो पळतो आणि या दोन्ही मालकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण शेठ दसवडकर हे बैलगाडी शर्यत क्षेत्रातले अनमोल हिरे आहेत आणि स्पष्ट वक्ते आणि कर्तृत्ववान म्हणून पाहिलं जातं. आणि त्यांच्या दावणीला हे असे सुंदर असे महादेवाचे आशीर्वाद लाभलेले नंदी आज मैदानात पळतात. फायनलच्या गुणालामध्ये नेहमीच असतात. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. प्रवीण शेठ, काय सांगाल आजच्या पैऱ्याविषयी? संघर्ष योद्धा बुलट नेहमीच तुमच्यासाठी जीवाचं रान करून पळतोय आणि मोठमोठ्या मैदानामध्ये तुम्हाला फायनलच्या गुलालाचा मानकरी बनवतोय. तर काय सांगाल आजच्या पायऱ्याच्या विषयी? आजचा पायऱ्याच्या विषयाचा म्हणजे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमच्या मित्रांनी हा बैल घेतला होता 1 महिन्यापूर्वी. पांडा किरीडासन, पाण्यासन म्हणजे मान्या म्हणून ही 2-3 पोरं आहे. सिद्धू हत्तीकाळे यांनी हा बैल माझ्या म्हणजे मला फोन करून बैल कसा पळतो असं हिशोबाने त्यांनी बैल घेतला. पुसेगावच्या आधी आम्ही नेऱ्याला पळलो. गाडी चांगली पडली. थोड्या कारणातून आमची गाडी बॉल झाली. त्यानंतर आम्ही पुसेगावला पळलो. लगेच 3 दिवसांनी गट सेमी फायनल 3 फेरकडनी पळून गुलालाची मानकरी झाली पुसेगावला हिंद केसरी. त्याच्यानंतर सासवडला पळलो. गाडी जरा उलट्या साईडला लागल्यामुळे थोडं अपयश आलं. त्यानंतर आज पळालो आणि चांगल्या 850 गाड्यांमध्ये चांगल्या सेमीमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून आज बैलांनी आम्हाला गुलाल प्राप्त करून दिला. एक विचारायचं झालं तर सकाळपासून सोशल मीडियावरती निखिल शेठ कोरडे यांचा एक फोटो व्हायरल झालेला आहे. डोक्याला फड्या गुंडाळलेल्या आणि सावलीला झाडाखाली बसलेले आहेत. सर्वसामान्य बैलगाडी मालकांसारखं त्यांनी आपलं सर्वांमध्ये मिसळत असतात ते. आणि त्या फोटोच्या खाली कमेंट पण सुंदर सुंदर आल्यात. तो फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. तर काय सांगाल त्याच्याविषयी? बैलगाडा क्षेत्रात प्रेमाने राहिल्यानंतर बैलगाडा मालक अतिशय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्याचा अनुभव आम्ही आहे. तर बऱ्याच लोकांना डिग्र्या असून सुद्धा काही लोकांना म्हणजे गावाच्या विशीच्या बाहेर ओळखत नाही. आज आम्ही खडकवासल्यावरून 190 किलोमीटर आलेलो आहे. आम्हाला राहायला, लोकांनी रात्री जेवायला, सकाळी आमची आरती ओळून आम्हाला मैदानात म्हणजे आपण जर प्रेमाने वागलं तर बैलगाडी क्षेत्रातली माणसं लय मोठं प्रेम देतात आणि लय लांब नेऊन आपल्याला ठेवतात. ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकत नाही अशा उंचीवर नेऊन ठेवतात लोक. कमी होतं का काल रात्री? हा, काल कासेगावला आमचे सागर पाटील म्हणून मित्र आहेत. तर त्यांच्या घरच्यांनी आमची अतिशय उत्तम सोय केली. झोपायची, जेवायची. सकाळी आपल्या घरच्या सगळ्या लेडीजनी बैलांना ओवाळलं वगैरे, औषध करून तुम्हाला करून आम्हाला पाठवलं. आणि त्यांनी सांगितलं आज तुम्ही गुलाल घेणार. म्हणजे एवढं लोकांनी आम्हाला प्रेम दिलं ह्या वरच्या भागामध्ये की त्यांचा आशीर्वाद म्हणून आज आम्ही इथे गुलाल पात्र झालो. तुमच्या तोंडात साखर पडू आणि हा सर्वात पहिल्यांदा तुम्ही आला होता आणि तुम्ही सांगितलं होतं की पुसेगावला गाडी चांगली पळाली आणि तीच गाडी तुम्ही सकाळी म्हणले की आज फायनलला 100% राहणार. मी तुम्हाला सकाळीच म्हणलं तुमच्या तोंडात साखर पडो, पण तुमच्या वाणीतून झालं. आणि अशाच असंख्य लोकांच्या आशीर्वादाने ही बैल पोचत असतात. बैल पळून चालत नाही, माणसांनी नियोजन करून चालत नाही. जी पब्लिकमध्ये जी निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी असती वातावरणातली त्याच्यावर ठरतं की आज काय होणार काय नाही. तसा असंख्य जनतेचा, बैलगाडा क्षेत्रातल्या जनतेचं बुलेटवर असणारं प्रेम आणि आमच्यावर असणारा आशीर्वाद त्याचं आज महाराष्ट्र केसरी होण्याचं त्याच्या मागचं हे फळ आहे. तुम्ही जी गोष्ट बोलला पॉझिटिव्हिटी, ती जी वेव असते ती महत्वाची आहे का सगळी? म्हणजे कारण एक म्हणतात की बाबा सगळ्या गोष्टी महत्वाच्या, दुवा पण महत्वाची. सगळ्यात महत्वाची दुवा महत्वाची आहे. त्याचं कारण असं की वातावरणामध्ये जी पॉझिटिव्हिटी, आता आम्ही जर लोकांची म्हणजे ॲग्रेसिव्ह वागलो असतो किंवा उडबस कुणाला पण काही बोललो असतो, काही आम्ही कपडे काढून नाचलो असतो, आम्ही नाचू शकत होतो आज पण त्या बैलांची किंमत बी आज महाराष्ट्रात मोठी आहे. बकासूर असन, साखरवाडीचा बावरे असन, तांडव असन, असंख्य बैल आमच्या सीमेत चांगली पडली. असं नाही की आम्ही आज त्यांच्या गाड्या मारल्या, आम्ही कपडे काढून नाचलं, उद्या ती पण आपल्याला मारू शकतात. ह्याचा अर्थ नाही. जल्लोष हा जल्लोषाच्या प्रमाणे साजरा करायचा, मर्यादित असावं की आम्ही ती मर्यादा पाळली. त्याच्यामुळे लोकांचं आम्हाला भेटणारं प्रेम आणि आशीर्वाद ते आम्हाला बैलरूपी गुलालामध्ये आम्हाला आज एवढ्या 850 गाड्यांमध्ये महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला. एकाच वर्षात 2 वेळा हिंद केसरी, पेडगाव, पुसेगाव आणि आजचं महाराष्ट्र केसरी. आणि पायऱ्याच्या बाबतीत ह्यांचं सांगायचं झालं तर मी फोन केला की डायरेक्ट बैल घेऊन मैदानात येतात. त्याचबरोबर प्रवीण शेठ, तुमच्या स्वभावामध्ये एका साधारणतः 8 ते 9 महिन्यामध्ये खूप बदल झाला आहे. त्याच्या मागची कारणं काय आहेत?
त्याच्या मागची कारण म्हणजे आपल्याला बी कळलं पाहिजे कारण आपण काय करतोय. मला असं म्हणजे एक 4-8 महिन्यानंतर आधी जरा काही वेगळ्या गोष्टी असायच्या, हा. पण आता आपण जर लोकांची प्रेमाने वागलं, बर. लोक आपल्याला खांद्यावर घेऊन फिरतात. याचं उदाहरण मला या गेल्या 8 महिन्यामध्ये कळलं. आणि 7-8 आणि महिन्यामध्ये त्याच्यानंतर कुठेतरी स्वतःच्या वाणीवरती पण नियंत्रण तुम्ही भरपूर मिळवले. लय नियंत्रण म्हणजे 100% नियंत्रण मिळवलं म्हणलं तरी चालेल. पण ह्याच्यात बी बदल होणं आपल्याला कळणं हा. आणि कळून बी ते उमजावणं. आज तुम्हाला मुलाखतकार विचारतायत तो प्रश्न, म्हणजे तो कुठेतरी चर्चेला जातोय आणि त्याचं तुम्हाला फीडबॅक ह्या प्रश्नातनं मिळतोय का? 100% तुम्ही मला जो प्रश्न विचारला, माझा स्वभाव अतिशय रागीट आहे, पण माझं एक स्पष्ट मत असतं, मी चुकीच्या गोष्टीला कधीच पाठिंबा देत नाही. इथून मागं सुद्धा एखाद्या बैलगाडा मालक असन, पुढं जागा नसन, नांगरायचं असन, असंख्य लोक फोन करते, प्रवीण शेठ असं सांगा. लोकांच्या आग्रह म्हणजे लोकांनी सांगितलेल्या प्रश्नावर माझा भरपूर प्रमाणात वाईटपणा येत होता, पण त्याच्यात बी आपण बदल करून प्रेमाने सगळ्या गोष्टी करायला लागलो, तेच वेगळ्या पद्धतीने प्रेमाने वागायला लागलो आणि लोकांनी आपल्याला त्याचं डबल प्रेम दिलं. तर आपण खाली जाताना कोण आपली व्हिडिओ काढतं, कोण आपण चर्चा करत असताना अचानक फोटो काढतं आणि ते आपल्याला नंतर पाठवतं, की आपल्याला आमच्या मनाला इतका आनंद होतो की अनोळखी माणूस जर आपला फोटो काढून आपल्याला पाठवतोय, म्हणजे हे प्रेम करोडो रुपये खर्च करून भेटत नाही, हे फक्त प्रेम दिल्याने प्रेम भेटतं. विजयाचं आणि प्रेमाचं गमक तुम्हाला ह्या 8 महिन्यात समजले. हेच खूप आहे सगळ्या सर्वांसाठी. एक जाता एक प्रश्न, ज्या माऊलीने तुमचं सर्वांचं औषण केलं सकाळी त्यांच्या घरातनं बाहेर पडताना, त्या माऊलीसाठी 4 शब्द. आम्ही जी आम्हाला ट्रॉफी भेटली होती विठ्ठल रुक्माईची, ती ट्रॉफी आम्ही ज्यांच्या घरी राहिलो काशेगावचे सागर पाटील, ते आता गेले आणि त्यांचा बादशाह, त्याच्या बादशाचा आमच्या बायला अतिशय प्रेम आहे. मुंबईला राहायचा, त्या मुंबईवरनं जर मैदान असेल तर तो मुंबईवरनं बैलाला बघायला कराडमध्ये इकडं असेल तर यायचा. तर त्यांनी आम्हाला सकाळी सांगितलं, औषण केलं की तुम्ही आज गुलालात राहणार. खरं त्यांचाच आशीर्वाद. सागर पाटील असेल, त्यांची मम्मी होती, त्यांची बहीण होती, त्यांच्या भावाची मंडळी, त्यांचा भाऊ, वडील, आम्ही गेल्यानंतर एकदम घरात बसवतात आम्हाला, म्हणजे आंघोळ्या सुद्धा त्यांच्या घरात केल्या. असं जर समजा घडत नाही, पुण्यामध्ये गेलं तर गोठ्यात झोपायला होत्यात, अशी परिस्थिती आहे. पण इकडं आम्हाला घरात झोपून प्रत्येकाला वेगवेगळी चादर अंगावर, उशी वेगळी, हातराय वेगळं, म्हणजे एकदम VIP सोय केली. त्यांचा आशीर्वाद म्हणून आज आम्ही गुलालात राहिलो, त्याची परतफेड म्हणून आम्ही त्यांचा हिथं आल्यावर सत्कार केला, ते गेले. निखिल शेठ कोरडे, नमस्ते. नमस्कार. काय आनंद आहे, आज एक मोठं मैदान आणि बरेच बैलगाडी मालकांची इच्छा असते. या वर्षात भरपूर काही मिळवून दिले. 2025 तर गाजवलंच, 2026 पण गाजवलं. 2024 पासून आमची सुरुवात झाली. त्याच्या आधी 10-11 वर्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. 2024ला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मान भेटला. 2025ला आमची बैल ज्ञानेश्वर महाराजांच्या यायला गेली. स्वामी समर्थ, शिर्डी साईबाबा, अजून शंकर महाराज, अजून काटेबारस, बऱ्याच ठिकाणी आमची पालखीची बैल गेली. म्हणजे आता हे 3-4 वर्ष आमचा शंभूबाजी ग्रुप हा अतिशय मोठा असलेला, यांच्या सर्व प्रयत्नांना सर्व यश मिळालं. आज वाटत नव्हतं की गाडी प्रवीण शेटन ती आधीच मैदानात आली, ती मला वाटत नव्हतं गाडी आज राहीन. एवढे चांगली बैल बघितली. पायरासुद्धा मी 10 दिवसापूर्वी प्रवीण शेटला म्हणलेलो तो बैल नको, 2-3 बैलांचे चांगले फोन आलेले मी टॉपचे बैल. पण प्रवीण शेट त्याच वेळेस म्हणले, ज्यावेळेस 3 नंबर 4 नंबर 2 नंबरचा बैल घेऊन राहील ना, त्यावेळेस एक आनंद वेगळा आहे. आणि जी मोठी बैल आहे ती काय आपल्याला भाव देत नाही आहे. त्याच्यामुळं आता बैल आपला पळतोय. एकट्याच्या जीवा म्हणलं तरी वासरं म्हणा, दुसरी बैल म्हणा, की गाड्या लावू शकतो. प्रवीण शेट म्हणले ह्याच्यावर आपण 3 नंबर 4 नंबरचा बैल घेऊन फायनली करू एवढ्या 1-2-3 महिन्यात. 100% प्रवीण शेटने एक आत्मविश्वास वाढवला. मला आज बैल पळताना बघितला तर एवढ्या 2-3 महिन्यात 100% मला वाटते बैल टॉप 10 मध्ये नाही, टॉप 5 मध्येच राहणार. तो फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला तुमचा एक आज सकाळपासूनचा, काय सांगाल त्या फोटोविषयी? त्या फोटोविषयी आम्ही बसलो होतो सावलीत, 4-5 जण मित्र घेऊन बसलेलो, काकडी बिकडी खात बसलेलो. तर ते मुलांनी फोटो काढला. तो पवन आहे ना, पवन आता वारी केली बैलांची पिवन हा. तर त्यांनी फोटो काढला. आपलं आमचं लक्ष नव्हतं, काय नव्हतं. त्यांनी फोटो काढला, गपचिपून कळलंच नाही. मग नेमका हसलो मी त्यावेळेस. त्यांनी तो फोटो काढला. अतिशय बैलांनी आणि बैलगाडी क्षेत्राने एवढं प्रेम दिलं आम्हाला. प्रवीण शेटने सांगितलं तसं, म्हणजे
स्टेटस टाकला मोबाईलचा, आता एक साधं उदाहरण देतो, मोबाईलचा स्टेटस टाकला तर कमीत कमी एक 8 ते 9 हजार लोक म्हणजे 12 तासाच्या ह्याच्यात तेवढे लोक स्टेटस बघतात. बैलगाडीवाले जे मालक मित्रमंडळी आहे 4,500 नंबर त्यांचे सेवे. हा. म्हणजे ह्याच्यातून बरंचसं मोठं शिकण्याजोगं, आणि काही काहींचे नंबर नाही आहे, ठीक आहे, आता काय लक्षात राहत नाही नावं बिवं, ह्याच्यातून एवढं प्रेम मिळालं ह्याच्यातच म्हणजे आम्हाला इतका आनंद आहे. म्हणजे झिरो माणूस आज कितीतरी त्याच्या पुढं झिरो लागून एक लागलेला आहे. ज्या गोष्टीची गवसणी घालायची होती ती गोष्ट आता कुठेतरी गवसायला लागली का? एवढ्या येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये ते खूप जाणवलंय का तुम्हाला? जाणवलंय म्हणजे खरं खरं शपथ एवढं जाणवलंय की लय वरच्या टोकाला गेलेलो आहे आम्ही. आणि ह्याच्या मागं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या यशामागं सगळ्यात महत्त्वाचं आमच्या टीमचं जितकं मानावं तेवढं आभार कमी आहे. कारण का एकजूट ही कुठल्याही थराला आणि किती पण चांगला म्हणजे चांगलं कार्य येऊ वाईट कार्य येऊ ही 100% त्याच्यावर मात करते. आजचा महाराष्ट्र केसरीचा विजयी गुलाल कुणाला समर्पित कराल? आजचा महाराष्ट्र केसरीचा गुलाल सकाळी ज्यांच्या घरी आम्ही राहिलो शेठनी सांगितल्याप्रमाणे, आणि खऱ्या अर्थाने प्रवीण शेठला, कारण का माझी इच्छा नव्हतीच मी बैल पळायची, पण प्रवीण शेठ म्हणले खूप मुलं चांगली आहे, ठीक आहे आपण परत 100% राहणार. प्रवीण शेठसाठी आजचा विजय आणि आमच्या सर्व मुलांसाठी. आणि विशेष म्हणजे शंभूबाजी ग्रुप खडकवासला काय रहस्य काय आहे तुमच्या ग्रुपचं? एक ना एक नंदी काय चर्चेत असतोच तुमचं. रहस्य असं आहे की प्रवीण शेठचा तुम्ही स्वभाव विचारला, अतिशय बाणकोर प्रवीण शेठ, पण खरं खरं इतका बदल आहे, मनात काही नसतं, तोंडात असतं पण मनात काय वाईट नसतं. आणि प्रवीण शेठ आमच्या सर्व मुलांमागं म्हणजे एकी राहण्यासाठी प्रवीण शेठची ताकद सर्वात मोठी आहे. आणि ते मी तरी विसरणार नाही कधी आमच्या मुलांचं सर्व शंभूबाजी ग्रुपचं असलेलं प्रेम. शेवटी मी काय मी वैयक्तिक मोठा झालेलो नाही, आमच्या मुलांनी मला मोठे केलेले, मी मोठा नाही आहे पण आमच्या मुलांनी मोठे केलेले आहे. ह्याच्यातूनच मी 10 वेळा मुलांचं नाव येते ते त्या कारणासाठी येते. मी मोठा नाही हा शब्द तुम्ही बोलला, पण त्यातच तुमचा मोठेपणा दिसतो. म्हणजे एकदम म्हणजे पीक लेवलला असून तुम्ही म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीच भावना म्हणजे अशा नाही, शपथ म्हणजे मी मोठं नाही आहे, आमच्या मुलांनी मला मोठं केलेलं आहे. हेच तर तुमच्या ह्या बोलण्यामागचं हे आहे. त्याचबरोबर आजपर्यंत केलेली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची सेवा ही फळाला आलेली, आणि हेच तुमच्या यशामागचं गमक आहे. बरोबर. बलमाची पण मेंबर त्यांच्याशी आपण बोलूया. दादा काय सांगाल, नंदीच्या विषयी माहिती द्या. अचानकच तुम्ही पण धप्पा दिला, अतिशय सुंदर असा पायरा केला. बुलेट म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या आता सध्यात 1 नंबरला पळणारा बैल म्हणून तिची ओळख आहे. काय झालं, 8 दिवसापूर्वी आम्ही मार खाल्ला. तर त्या दिवशी रात्री मी प्रवीण शेठला फोन केला की आपल्याला गाडी हाणायची म्हणून. तर ते म्हणले हाणू. आणि त्या बैलाचा विषय काय, त्या पायातच लक्ष्मी आहे बुलेटच्या. जेव्हा जेव्हा त्याच्या जोट्यात आलो ना आम्ही त्या दिवशी गुलाल बैलाला हाय म्हणजे हायच. आणि त्याचं फळ मिळालंय 100%. त्याचा आशीर्वाद आहे आज आमच्यावरती. चालक कोण होतं गाडीवरती? संतोष ड्रायव्हर मोरगाव. आज काय त्या चालकाविषयी काय सांगाल, संतोष ड्रायव्हरच्या विषयी? सीमेला त्यांनी अतिशय उत्कृष्ट गाडी हाणली आणि त्याच्यामुळेच गाडी राहिली सीमेला. बर. आणि बुलेट संदर्भात काय सांगेल? बुलेट खरं सांगायचं म्हणलं किती होते खरं सांगायचं म्हणलं तर बुलेटनीच आम्हाला चर्चेत आणलं. बुलेट शिवाय दुसऱ्या बैलाने कोणत्या चर्चेत नाही आणलं आम्हाला. 3 गुलाल दिले ते बुलेटनीच दिले आम्हाला, आणि एवढं मोठं नाव पण आमचं बुलेटनीच केलं. दादा पुन्हा दिसेल का आम्हाला एखादं मोठं मैदान? 100% बैल घरचं काय होकार आहे काय? म्हणजे काहीच अडचण नाही. पोरं पण चांगली आहेत आणि आपण फोन केल्यानंतर ती नाही म्हणत नाही. पुशेगावच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर आमचेच मित्र आहेत नरेचे, हे ज्वेलर्सवाले, त्यांच्याशी पायरा झाला. पण पुशेगावच्या आधी 2 दिवस आमची गाडी एका ठिकाणी पळाली होती. त्यांचा पायरा आमची गाडी पळायच्या आधी झालता. मी म्हणलो भाऊ गाडी चांगली पळाली आहे. मला न सांगता त्यांना म्हणले आपण पुढच्या मैदानात पळू, आणि बैल घेऊन आले. त्याच्यानंतर मी ज्या वेळेस फोन करेन त्यावेळेस त्यांचा बैल घेऊन ती येतात, नाही म्हणत नाही. कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे गाडी चांगली पळते, आपलं नियोजन चांगलं असतं, ड्रायव्हर चांगला आहे, धरणार सोडणार चांगला आहे, छकडा असन सगळं आपलं नियोजन एकदम ओके असतं. त्याच्यामुळे ते आपल्याला नाही म्हणत नाही. पोरं पण चांगली आहेत. त्यांच्या सहकार्याने आमचं नाव होतं, आमच्या सहकार्याने त्यांचं नाव होत असतं. कुणाची तरी बैल आपला एकटा पळून काय गाडी मारू शकत नाही, त्यांचा बैल एकटा पळून गाडी मारू शकत नाही. त्याला साथीदाराची जी म्हणजे जोड पाहिजे, जोडी 7 लागते. ती 7 जर शेजारच्या बैलांनी दिली तर ती गाडी गुलालात राहू शकते. चालतंय. 7 आज बलमान दिली आणि आम्ही आज महाराष्ट्र केसरी झालो. चालतंय. तुम्हाला खूप लांबचा प्रवास आहे, आम्हालाही दूर जायचंय. आजच्या तुमच्या
विजयाबद्दल तुमचं अभिनंदन. तुमचा संघर्ष योद्धा धन्यवाद. बुलट कायमच मैदानामध्ये फायनल गुलालाचा मानकरी ठरू. धन्यवाद दादा. धन्यवाद.